ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। 6 जून रोजी पवई हिरानंदानी बिल्डरने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक पोलिसांना हाताशी घेऊन जय भीमनगर झोपडपट्टी तोडण्यात आली होती। तसेच तेथील रहिवासी आणि लहान मुले व महिलांना पोलिसांनी मारहाण देखील केली होती। या सर्वांना न्याय देण्यासाठी राजरत्न आंबेडकर आजपासून आमरण उपोषणास बसले आहेत। सर्व बौद्ध समाज राजरत्न आंबेडकर यांच्या सोबत आहेत असे माध्यमांशी बोलताना सांगितले। पोलीस त्यांचा ताफा घेऊन आले आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही बुद्ध विहारात बसून नाही। आता बौद्धालाच त्यांनी सांगतायत की बुद्ध विहारात बसून नाही, तुम्ही बाहेर बसा, इथे मतदान नाही घ्यायची, इथे बसायचं नाही, अशा पद्धतीचं त्यांचं कल आहे। आणि आमचे नेटवर्क्स जाम करून ठेवलेले आहेत, त्यामुळे मला लाईव्हही आमचे बंद झालेले आहेत। त्यामुळे मी मुंबईच्या आणि लगतच्या सगळ्या बौद्धांना आव्हान करू इच्छितो की मी इथे आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। माझ्या मागण्या आहेत की इथे 750 कुटुंबियांवर तोडक कारवाई झाली, त्यांचं जे घर होतं, इथे वस्ती होती, ती संपूर्ण जमीनदोस्त करण्यात आली आणि भर पावसाच्या सुरुवातीला हे झालेलं आहे। आणि सरकारचा नियम आहे की पावसाळ्याच्या सुरुवातीला कसलीही तोडक कारवाई करता येऊ नये। त्यामुळे ज्यांनी ही तोडक कारवाई केली, बीएमसीच्या लेटर हेडवर हे झालं। बीएमसीला हा अधिकार नाही, हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचा आहे। असं असतानाही बीएमसीने हे घरं या ठिकाणी तोडलेली आहे। बाहेर सगळं पोलीस छावणीचं रूपांतर या विहारामध्ये झालेलं आहे आणि म्हणून माझी पहिली मागणी आहे की बीएमसीच्या अधिकाऱ्याने ज्याने ही तोडक कारवाई केली त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा। दुसरी मागणी आमची आहे की ज्या लोकांनी, पोलिसांनी सोनावणे या ठिकाणचे सिनियर PI आहे त्यांच्या नेतृत्वाखाली इकडच्या 750 लोकांना बेदम मारहाण करण्यात आली, 750 कुटुंबियांना। त्याच्यामध्ये गर्भवती स्त्रिया आहेत, लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत आणि म्हणून 57 लोकांवर FIR झाले मुलांवर। आणि त्याच पद्धतीने जर यांनी जर दगड मारले असतील तर त्यांच्यावर जर FIR होत आहे, तर पोलिसांनी याला जे बेदम मारहाण केली आणि निष्पाप जी लोक आहेत तर त्यांच्यावरही FIR होणं गरजेचं आहे। आणि म्हणून आमची दुसरी मागणी आहे की सिनियर PI सोनावणे यांचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आणि तिसरी मागणी आहे की या ठिकाणी हिरानंदानी या बिल्डरने हे 750 कुटुंब उठवलेली आहेत आणि त्यामुळे त्यांची पर्यायी व्यवस्था, पक्क घर त्यांना बांधून देण्याची जबाबदारी ही हिरानंदानीची आहे। या 3 मागण्या आमच्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणावर कसलंही प्राशन न करता मी या ठिकाणी हे आंदोलन सुरू केलेलं आहे, उपोषण सुरू केलेलं आहे। ही माहिती मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या समस्त बौद्धांपर्यंत पोहोचावी त्याकरिता मी हा व्हिडिओ करत आहे, कारण माझा इंटरनेट या लोकांनी या ठिकाणी बंद केलेला आहे। जय भीम, नमो बुद्धाय।